Now let's move on to question number 5. मी प्रश्न वाचतो. Two types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of box. आधी प्रश्नाचा अर्थ सांगतो. दोन प्रकारचे बॉक्सेस आहेत ए आणि बी, आणि ते एका ट्रक मध्ये आपल्याला लोड करायचे ज्याची कॅपॅसिटी आहे 10 टन्स. आता आपण कन्वर्जन नंतर पाहूच. टन्स टू केजी, किलोग्रॅम, हे कन्वर्जन कसं असतं आपण पाहू. When 150 boxes of type A, म्हणजे A या प्रकारचे 150 boxes and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. जेव्हा आपण A या टाइपचे 150 बॉक्सेस आणि B या टाइपचे 100 बॉक्सेस त्या ट्रक मध्ये लोड करू तेव्हा त्याचं वेट 10 टन्स होतं. बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड, टाइप ए से आपण जर 260 बॉक्सेस जर आपण त्यामध्ये लोड केले, देन इट कॅन स्टिल अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. तरी देखील त्यामध्ये बी या टाइपचे 40 बॉक्सेस आपल्याला अकॉमोडेट करता येतात. अँड देन द ट्रक इज फुल्ली लोडेड, म्हणजे 10 टन्स त्याची जी कॅपॅसिटी आहे तेवढा लोड होतो. तर फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक कन्वर्जन लागणार आहे, ते म्हणजे टन्स टू किलोग्रॅम किंवा केजी, हे आपल्याला कन्वर्जन लागणार आहे. आणि ते असं आहे, 1 टन म्हणजेच 1000 केजी. 1 टन इक्वल्स 1000 केजी, किलोग्रॅम, हे लक्षात ठेवा. 1 टन इक्वल्स 1000 केजी. दोन प्रकारचे बॉक्सेस आहेत, ए आणि बी या टाइपचे बॉक्सेस आहेत, आणि आपण त्यांचे वेट्स पहिल्यांदा एक्स आणि वाय केजी एज्युम करून घेऊया. लेट द वेट ऑफ वन बॉक्स ऑफ टाइप ए बी x kilogram and the weight of one box of type B y kg. A हा जो टाइप आहे त्याच्या एका बॉक्सचं वेट असेल x kg, आणि बी हा जो बॉक्स आहे त्याच्या एका बॉक्सचं वेट असेल y kg. आता प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट कंडिशन काय आहे ते बघायची. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, बघा फर्स्ट कंडिशन आपल्याला काय दिली प्रॉब्लेम मध्ये बघा. त्या ट्रकची कॅपॅसिटी जी आहे ती 10 टन्स आहे, म्हणजे 10 into 1000 केजी इतकी आहे. मी इथं साईडला लिहून ठेवलं. 1 टन म्हणजेच काय सांगा, 1000 केजी. मग याचा अर्थ 10 टनचा अर्थ काय सांगा, 10 into 1000, 10,000 केजी. फर्स्ट कंडिशन. 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, then it weighs 10 tons. A या टाइपचे आपल्याला 150 बॉक्सेस घ्यायचे. मग एका बॉक्सचं वेट आहे आपल्याकडे x केजी. 150 बॉक्सेसचं वेट काय झालं असेल तर 150x प्लस बी या टाइपचे बॉक्सेस आपल्याला किती घ्यायचे, 100 बॉक्सेस घ्यायचे.
एका बॉक्सचं वेट आहे y kg, म्हणजे 100 बॉक्सेसचं वेट काय असेल 100 y kg किलोग्रॅम्स इज इक्वल टू, तेव्हा तो ट्रक फुल्ली लोडेड होतो म्हणजे अप टू दिस कॅपॅसिटी 10 टन्स, पण हे टन्स मध्ये तर आपण इंटू 1000 करून काय करणार आहोत, हे किलोग्रॅम्स मध्ये कन्वर्ट करणार आहोत. आता या दोन्ही नंबर्स मध्ये आपण इक्वेशन थोडंसं रिड्यूस करूया. या दोन्ही नंबर्स मध्ये आपल्याला 50 कॉमन घेता येते. 50 इंटू ब्रॅकेट 5 3 15 3x प्लस 50 इंटू 2 म्हणजे 100 2y इज इक्वल टू 10 इंटू 1000 ॲज इट इज. 50 ने डिवाइड करून घ्यायचं आपल्याला, 50 ने डिवाइड करून घ्यायचं. 3x प्लस 2y इज इक्वल टू 10 इंटू 1000 डिवाइडेड बाय 50. Now 51 is 50, 52 is 100, and new 0 as it is. So the equation is 3x plus 2y is equal to 20 into 10, that is 200. Equation 1. Equation 1 कडे एकदा पुन्हा बघून घ्या. आणि जर पाहून झालं असेल तर आता सेकंड कंडिशन व्यवस्थित वाचून घ्या. सेकंड कंडिशन, मी जे फर्स्ट इक्वेशन आहे ते पुन्हा लिहितो इथे. थ्री एक्स प्लस 2y equals 200. This is equation 1. आता सेकंड कंडिशन वाचायची आपल्याला. सेकंड कंडिशन अशी आहे, when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. आपण A या टाइपचे जर 260 बॉक्सेस जर त्या ट्रक मध्ये लोड केले तरी देखील त्या ट्रक मध्ये आपल्याला B या प्रकारचे 40 बॉक्सेस आणखी लोड करता येतात आणि तेव्हा तो ट्रक टू इट्स फुल कॅपॅसिटी भरलेला असतो, म्हणजे 10 टन्स इतकं त्याचं वेट होणार आहे. मग अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन, ए या टाइपचे आपल्याला 260 बॉक्सेस घ्यायचे. मग एका बॉक्सचं वेट आपल्याकडे आहे x kg, मग 260 बॉक्सेसचं वेट काय असेल 260x. तरी देखील त्यामध्ये आपण 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी अकोमोडेट करू शकतो, म्हणजे एका बॉक्सचं वेट आपल्याकडे y kg आहे, मग 40 बॉक्सेसचं 40y असेल आणि इट विल बी 10,000 kg or 10 tons means 10 into 1000 kilograms. आता याच्यामध्ये आपल्याला 0 दिसतो म्हणजे नंबर 10 तर कॉमन दिसतोच आहे, ऍज वेल एज हे दोघे इव्हन नंबर्स आहेत, त्यामध्ये 2 हा देखील नंबर कॉमन आहे. म्हणजे थोडक्यात आपण यातनं 20 कॉमन काढू शकतो. मग यातले मी 20 कॉमन काढतोय. 2 13 जा 26 x ऍज इट इज, किंवा 20 13 260 प्लस 22 जा 40 2y bracket complete equals 10 into 1000 as it is. Transfer 20 होणार आहे. Therefore 13x plus 2y equals 10 into 1000 divided by 20. कॉमन काढलेले 20 ट्रान्सफर केले, एखादा 0 कॅन्सल केला. 2 1 is 2, 2 5 is 10, these two zeros as it is. Therefore the next equation will be 13x plus 2y
equals 500 multiplied by 1, that is 500. This will be equation 2. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 यांच्याकडे बघा, +2y इथे देखील +2 आहे. फक्त दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्ट जरी केले तरी त्यातला y तुमचा एलिमिनेट होईल आणि x ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. ती सोपे इक्वेशन मध्ये रिप्लेस करा आणि y ची व्हॅल्यू मिळवा. थोडक्यात फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y, विच आर द वेट्स ऑफ बॉक्सेस A and B. हे तुम्हाला सायमल्टेनियस स्वतः कंटिन्यू करायचं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे 2y and 2y सबट्रॅक्ट केले तरी काय होईल ते कॅन्सल होऊन जाईल. नाउ लेट्स मूव ऑन टू द लास्ट क्वेश्चन. सगळ्यांनी प्रॉब्लेम बघून घ्यायला सुरू करा. रीड द क्वेश्चन. क्वेश्चन तो खूप महत्वाचा आहे. लास्ट क्वेश्चन जो आहे तो read the question properly. Question असा आहे, out of 1900 kilometers Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 kilometers per hour and the average speed of aeroplane is 700 kilometers per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. बस ने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असं विचारले. पहिल्यांदा प्रश्नाचा अर्थ बघूया आपण. टोटल डिस्टन्स विशालने जे कव्हर केले ते 1900 किलोमीटर्स कव्हर केले. काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केले, राहिलेले डिस्टन्स त्यानं प्लेनने ट्रॅव्हल केले. आपण त्या प्रकारची इथे एखादी रफ डायग्राम काढून बघूया. लक्ष द्या, हे जे टोटल डिस्टन्स आहे हे 1900 किलोमीटर्स आहे. इथून इथपर्यंत A from place A to place B हे डिस्टन्स 1900 किलोमीटर्स इतकं आहे. त्यातलं काही डिस्टन्स त्या विशालनं बाय बस ट्रॅव्हल केले आणि रिमेनिंग डिस्टन्स बाय प्लेन त्याने ट्रॅव्हल केले, एरोप्लेन. आपण बसनं जे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केले ते आपण x किलोमीटर असं अज्युम करूया. इथून इथपर्यंत या सी पॉइंट पर्यंत बसने डिस्टन्स ते ट्रॅव्हल केले आणि C to B हे जे डिस्टन्स आहे ते प्लेनने ट्रॅव्हल केले, एरोप्लेनने. ते डिस्टन्स आहे ते y किलोमीटर असं अज्युम करूया. याचा अर्थ बस आणि प्लेन या दोघांनी ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स जे आहे ते 1900 किलोमीटर्स आहे. अशी फर्स्ट कंडिशन त्यातली खूप सोपी आहे. त्यानंतर आपल्याला बसचा आणि प्लेनचा स्पीड दिलेला आहे. आता मी इथे दोघांचे स्पीड देतोय. बसचा जो स्पीड दिलाय तुम्हाला तो बसचा स्पीड आहे 60 किलोमीटर्स पर आवर आणि प्लेनचा जो स्पीड दिलाय आपल्याला एरोप्लेनचा तो 700 किलोमीटर्स पर आवर आहे. हे दोन्ही स्पीड आणि टोटल जर्नी इथून इथपर्यंत जर्नी कंप्लीट करायला टोटल टाइम जो लागलेला आहे, टोटल टाइम तो काहीतरी 5 आवर्स आहे. द टाइम टेकन टू कंप्लीट द जर्नी इज 5 आवर्स. मी या सगळ्या कंडिशन ज्या आपल्याला लागणार आहेत त्या आधी बोर्डवरती लिहून घेतलेल्या आहेत. बघूया assumptions आणि पुढे सोल्युशन कंटिन्यू. Let the distance traveled by bus be x kilometer and the distance traveled by plane be y
किलोमीटर्स. बसने ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते x किलोमीटर्स इतकं आहे आणि प्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे ते y किलोमीटर आहे आणि असं टोटल डिस्टन्स जे आहे ते 1900 किलोमीटर्स आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन आपली अशी असेल अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x प्लस प्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स y किलोमीटर्स असं म्हणून टोटल डिस्टन्स आपलं किती आहे 1900 किलोमीटर्स. दिस इज इक्वेशन 1. आता आपल्याला बसचा आणि प्लेनचा स्पीड दिलेला आहे आणि A पासून B पर्यंत जात असताना जो टाइम लागलाय टोटल टाइम तो 5 आवर्स आहे असं दिलेलं आहे. मग आपण तुम्हाला सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित असेल टाइम इक्वल्स डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इक्वल्स डिस्टन्स अपॉन स्पीड. आता मला सांगा बसनं किती डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केले बघा. विशालनं बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले तर x किलोमीटर्स आणि बसचा स्पीड काय होता सांगा 60 किलोमीटर्स पर आवर. म्हणजे बसनं त्याला प्रवासाला किती वेळ लागला असेल त्या जर्नीला किती वेळ लागला असेल म्हणजे टाइम किती असेल तर डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आता मी त्या कंडिशन इथं मांडतो. टाइम टेकन to cover the distance by bus is equal to time taken to cover the distance by bus. बसने जे डिस्टन्स कव्हर केले ते x किलोमीटर्स आहे. टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती आहे x किलोमीटर्स आणि बसचा स्पीड किती आहे बघा 60 किलोमीटर्स पर आवर. थोडक्यात बसने जे डिस्टन्स कव्हर करायचं त्याला टाइम किती लागला असेल x अपॉन 60 आवर्स. आता असंच आपण प्लेनने डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागला असेल ते पाहणार आहोत. टाइम टेकन बाय किंवा टाइम टेकन टू कव्हर द डिस्टन्स बाय प्लेन इज इक्वल. प्लेन में जे डिस्टन्स कव्हर केले ते y किलोमीटर्स एवढा. डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड आहे 700 किलोमीटर्स पर आवर. इतके आवर्स लागले असते. आणि जी सेकंड कंडिशन आपली आहे ती टाइमची कंडिशन आहे ज्याला टोटल टाइम जो आहे तो आपल्याला 5 आवर्स लागलेला आहे. मग अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन सांगा बसनं लागलेला वेळ किती आहे x अपॉन 60 आवर्स प्लस प्लेननं लागलेला वेळ किती आहे y अपॉन 700 आवर्स आणि सगळ्या मिळून जो टाइम आहे तो 5 आवर्स. आता हे जे इक्वेशन आहे आपण ते ax प्लस by प्लस c इक्वल्स 0 या फॉर्म मध्ये किंवा ax प्लस by इक्वल्स कॉन्स्टंट या फॉर्म मध्ये आहे. ऍक्च्युअली काही जण ह्याला एलसीएम घेऊन देखील सॉल्व्ह करतात पण ते सगळ्यांनाच कळत नाही. त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करून दाखवतो. 700 into x 700x प्लस 60 into y 60y. डिनॉमिनेटर मध्ये 60 multiplied by 700 is equal to 5 as it is. 700 into x 700x 60 into y plus 60y. Denominator 60 into 700 आणि हे आपण आता RHS मध्ये ट्रान्सफर करणार आहोत. Therefore 700x as it is plus 60y is equal to 5 into 60 multiplied by 700. हे आपण RHS मध्ये ट्रान्सफर केले. नेक्स्ट स्टेप वरती दाखवतो इथे कंटिन्यू करू. यामध्ये आपल्याला नंबर 10 कॉमन दिसतोय.
तो आपण पहिले कॉमन काढून घेऊ. ऍक्च्युअली 20 हा देखील नंबर कॉमन काढता येईल आपल्याला, 20 जर तुम्हाला पॉसिबल असेल तर, पण आपण ऍटलीस्ट 10 जरी कॉमन काढले तरी सफिशियंट आहे. 10 कॉमन काढतो मी. सो 10 इंटू ब्रॅकेट 70x प्लस 6y 10 कॉमन काढतो इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. 10 ट्रान्सफर करून घ्या RHS मध्ये. Therefore 70x plus 6y is equal to 5 multiplied by 60 into 700 whole divided by 10. Final equation 70x plus 6y is equal to 5 into 6 30. 30 multiplied by 7 210 आणि हे वरचे दोन zeros. Now this will be equation 2. आता आपल्याला 1 and 2 हे दोन्ही इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. त्याहीपेक्षा त्या क्वेश्चन कडे पहा. त्यांनी काय विचारले शेवटी आपल्याला, फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस असं विचारलेलं आहे. मग आता मला सांगा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस आपल्याकडे काय सांगा, x किलोमीटर्स आहे. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे फक्त त्यातला जर आपण y एलिमिनेट केला, त्यातला फक्त y एलिमिनेट केला की तुम्हाला x चा आन्सर मिळणार आहे. मग यासाठी आपण फर्स्ट इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय करून घ्या. फर्स्ट इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय केल्यावर तर 6y तयार होतील. अँड सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इट, त्यातून सेकंड इक्वेशन काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्ट करायचं. मल्टिप्लाइंग फर्स्ट इक्वेशन बाय 6 अँड सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इट, त्यातला y एलिमिनेट होईल आणि आपल्याला फक्त x चा आन्सर मिळेल. आणि x म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस आहे. त्यामुळे इथं x ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर पुन्हा y ची व्हॅल्यू शोधणं आवश्यक नाहीये. कारण त्यांनी विचारले आपल्याला फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस असं विचारलं, म्हणजे आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे. लक्षात आलं? आता हे क्वेश्चन सगळेच्या सगळे नोटबुक्स मध्ये आपल्याला सॉल्व्ह करून ठेवायचे. आणि यानंतर मग मी तुम्हाला, कारण मी एक्सरसाइज सगळ्याच तुम्हाला करून दिलाय, काही मी एक्स्ट्रा क्वेश्चन्स तुम्हाला देईन ते तुम्ही पुढच्या 2 दिवसात कंटिन्यू करायचे. थँक्यू.